हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी सारिका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर व्हिडिओ बनवायचा नव्हता मला पण आता काय काय लोकांनी मला मजबूरच केले व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुम्हा सर्वांना मी यूट्यूब फॅमिली म्हणजेच माझी फॅमिलीच मानते, त्यामुळं माझ्या आयुष्यात काय चाललं हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे. तर तुमच्यासोबत शेअर करते मी. तर बघा, काय काय लोक ना आमच्या घरी येऊन मला भांडून वगैरे म्हणजे खूप त्रास द्यायला लागलेत. आणि त्यांना मी काय पण नाही बोलली, काय नाही, तरी पण आमच्या घरी येऊन खूप त्रास दिला त्यांनी. त्यांचा काय प्रॉब्लेम आहे तीच माहीत नाही मला. म्हणजे आमच्या घरात भांडणं लावून त्यांना काय मिळणार आहे तुम्हाला? तुमचं नाव नाही घेत मी, पण ज्यांनी ही चूक केली त्यालाच राग येईल आणि त्याला समजायचं त्याला समजेलच. म्हणजे माझी अपेक्षा आहे की तुम्ही सुधारचाल आता इथनं पुढं, तर आमच्या घरात भांडणं लावणार नाही तुम्ही. त्यासाठी मला व्हिडिओ बनवावा लागतो आहे, कारण तुम्हाला समजावून सांगितलेलं पण कळत नाही. त्यासाठी मला नाईलाजानं व्हिडिओ बनवावा लागेल. तर काय करा तुम्ही, काय आमच्या घरात भांडणं लावू नका. आमच्या हसते खेळत्या कुटुंबात विनाकारण आम्हाला जगू द्या सुखानं. आम्ही काय तुमच्या घरात कधी विचारत पण नाही काय चाललंय, म्हणजे कामापुरतंच. आम्ही काय भांडणं लावत नाही, काय नाही. तुम्ही का आमच्या घरात भांडणं लावता विनाकारण? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला नेमका? आमच्या मम्मी पप्पाला अजिबात त्रास देऊ नका. आमच्या मम्मी पप्पाला काय झालं तर तुम्हीच जबाबदार आहे. म्हणजे लेकरांना आमच्याशिवाय कोण आहे ना. आणि मी व्हिडिओ बनवला होता मागं आधी एकदा, ते असं जगात काय चाललंय असं याच्याबद्दल बनवलेलं. आणि तुम्हाला राग यायची काही गरज आहे एवढी? म्हणजे काय म्हणते त्याला, चोराच्या मनात चांदणे म्हणे. हां तशी गत झाली. म्हणजे ज्यांनी चूक केली त्यालाच ती बरोबर राग आला ना. म्हणजे चोराचं कसं असते, आपल्याला पकडायची भीती असते ना, तशी गत झाली तुमची. मग तुम्ही नीट राहा ना. तुम्हाला कशाला एवढी भीती वाटायची बी गरज नाही चूक नाही केल्यावर तुम्ही. आणि मी कशाला काय बोलते तुम्हाला? तर काय करा, मी हात जोडून पाया पडून सांगते तुम्हाला, आम्हाला काय त्रास देऊ नका विनाकारण आमच्या. आणि माझा नवरा गरीब आहे, मी गरीब आहे, त्याचा फायदा घेऊ नका. आमच्या घरात भांडणं नसते ती, फक्त तुमच्यामुळं होते ती. आणि तुम्हाला काय मिळणार आहे? कारण कर्म फिरून येतं प्रत्येकाला हे व्हायला. किती जरी भांडणं लावली, काय जरी केलं तर ती तुमच्या बी घरात तसंच होणार आहे, कारण ती देव शेवटी न्याय करणारच आहे. पण जरा वेळ असतो त्याला. पण तोपर्यंत आम्हाला त्रास देऊ नका, कारण आमची लेकरं लहान आहे ती, त्यांना आमच्याशिवाय कोण नाही. त्यामुळं त्रास देऊ नका. हे बघा, मला काल आमच्या घरी येऊन डोळं माझं इतकं सुजलेलं रडून. आणि मी जास्त इमोशनल आहे, म्हणजे मला असं धट्ट माझा स्वभावच नाही. म्हणजे जास्त इमोशनल लगेच मला सहन होत नाही, लगेच रडते मी. लगेच कोण काय म्हणले घेऊन लगेच रड. हां म्हणजे स्वभाव आपल्याला तशी भांडणाची सवयच नाही ना, माहितीच नाही काय. त्यामुळं आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही. तुम्ही कशाला, म्हणजे काय प्रॉब्लेम आहे आमच्याबद्दल तीच तर सांगा ना. विनाकारण आमच्या घरात कशाला पडताय? आणि तुमच्या म्हणण्यानुसार वागल्यावर आम्हाला काय करावं लागेल? वेगळं राहावं लागेल. तुमचं म्हणणं काय? तुम्ही पैशासाठी फक्त तुम्ही भांडणं करताय. पैसे काय एवढं स्वार्थी असं वाटलं नव्हतं तुम्हाला. मी आदर्श मानत होते माझा, म्हणजे आदर करते मी अजून पण तुमच्याबद्दल, मोठे आहात वयानं. पण तुम्ही पैशासाठी, क्षुल्लक करण्यासाठी आमच्यासोबत भांडणार असेल तर मग काय आदर्श घ्यायचं तुमच्याकडून? आणि त्याचा परिणाम घरात भांडणं व्हायले, त्यामुळं लेकरांवर व्हायला. माझ्या लेकरांचं कसं कोवळ मन असते, त्यांच्या मनावर परिणाम होतो, त्यांचा अभ्यास असते, हे असते. त्यामुळे त्रास देऊ नका, सुखानं जगू द्या. आम्ही काय तुमच्या घरात भांडणं झाल्यावर विचारतो तर का झाली का? हां मग त्यामुळं आमच्या घरात बी आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका. आम्ही कोणाचं कधीच हे करत नाही, त्यामुळं प्लीज.